जेफ्री एप्स्टीन हा केवळ एक अमेरिकन फायनान्सर नव्हता, तर जगभरातील अत्यंत प्रभावशाली व्यक्तींशी संबंध असलेल्या एका आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी जाळ्याचा तो केंद्रबिंदू होता। 1953 मध्ये जन्मलेल्या एप्स्टीननं सुरुवातीला गणिताचा शिक्षक म्हणून करिअरची सुरुवात केली। पुढे वॉल स्ट्रीटवर तो प्रचंड श्रीमंत झाला। त्यानं स्वतःची अशी एक प्रतिमा तयार केली होती की जगातील मोठे राजकारणी, शास्त्रज्ञ आणि उद्योगपती त्याच्याशी सल्लामसलत करत असत। मात्र या झगमगाटामागे एक काळं सत्य दडलेलं होतं। 2019 मध्ये न्यूयॉर्कमध्ये अल्पवयीन मुलींच्या लैंगिक तस्करीच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आणि त्याच वेळी त्याच्या या अवाढव्य नेटवर्कचा पर्दाफाश झाला। तुरुंगात त्याचा झालेला मृत्यू आजही वादाच्या भोवऱ्यात आहे, कारण अनेक महत्त्वाच्या व्यक्तींची गुपितं त्याच्यासोबतच संपली असं मानलं जातं। या गुन्हेगारी कृत्यांमध्ये गिश्लेन मॅक्सवेल ही त्याची सर्वात मोठी भागीदार होती। ती केवळ त्याची मैत्रीण नव्हती, तर एप्स्टीनच्या शोषणाच्या संपूर्ण यंत्रणेची ती मुख्य ऑपरेटर होती। तिने अत्यंत पद्धतशीरपणे अल्पवयीन मुलींना हेरलं, त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांना एप्स्टीनच्या नेटवर्कमध्ये ढकललं। या गुन्ह्यांसाठी मॅक्सवेलला सध्या दीर्घकालीन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। अलीकडेच अमेरिकेच्या हाऊस ओव्हरसाईट कमिटीनं सार्वजनिक केलेल्या फोटोंमुळे या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळालंय। जप्त करण्यात आलेल्या सुमारे 95,000 फोटोंपैकी काही डझन फोटो सध्या समोर आले असून त्यातून एप्स्टीनचा जगभरातील वावर स्पष्ट होतोय। या फोटोंमध्ये तो नोम चॉम्स्की, बिल गेट्स, स्टीव्ह बॅनन तसंच अमिराती उद्योगपती सुलतान अहमद बिन सुलायम यांच्यासारख्या प्रसिद्ध व्यक्तींशी संवाद साधताना दिसतोय। हे फोटो केवळ सामाजिक भेटीगाठींचे पुरावे नसून एप्स्टीनने आपला प्रभाव कसा निर्माण केला होता हे दर्शवतंय। यामध्ये विविध देशांचे पासपोर्ट आणि व्हिसा कागदपत्रही आढळली असून त्याचं जाळं रशियापासून दक्षिण आफ्रिकेपर्यंत पसरलं असल्याचं सूचित होतंय। फ्लोरिडा येथील एका क्लबमधील पार्टी दरम्यानचा एक फोटो समोर आला असून त्यात डोनाल्ड ट्रम्प आणि जेफ्री एप्स्टीन एकमेकांशी संवाद साधताना दिसतात। त्यांच्यासोबत एक महिला देखील दिसते। हे इथंच थांबत नाही। यानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, पॉप सिंगर मायकल जॅक्सन, हॉलिवूड अभिनेता ख्रिस टकर आणि ब्रिटिश प्रिन्स अँड्र्यू यांचे देखील फोटो समोर आलेत। काही फोटोंमध्ये बिल क्लिंटन मुलींना घेऊन पूलमध्ये आंघोळ करताना आणि पार्टी करताना दिसतात। त्याचप्रमाणे मायकल जॅक्सनचेही काही फोटो समोर आलेत। तर काही फोटोंमध्ये ब्रिटिश प्रिन्स अँड्र्यू 5 महिलांच्या मांडीवर झोपलेले दिसतात। तसंच एप्स्टीनच्या मांडीवर अल्पवयीन मुली दिसत असल्याचं देखील फोटोंमध्ये आढळतंय। या फाईल्समध्ये 3,500हून अधिक दस्तऐवज असून त्यामध्ये 2.5 GB पेक्षा जास्त फोटो आणि कागदपत्रांचा समावेश आहे। मात्र अनेक फोटो नेमकी कुठे गेले आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। याशिवाय काही व्हॉट्सअप चॅट्सचे देखील स्क्रीनशॉट समोर आलेत। हे चॅट्स एप्स्टीनच्या लैंगिक तस्करीच्या नेटवर्कमधील व्यवहारांवर प्रकाश टाकतात। या संवादांमध्ये मानवी तस्करी आणि दलालीचे स्पष्ट पुरावे दिसून येत आहेत। 2 व्यक्ती मुलींच्या पुरवठ्याबाबत उघडपणे चर्चा करताना दिसतात। समोरची व्यक्ती सांगते की तिच्याकडे एक फ्रेंड स्काउट आहे, जिनं काही मुली पाठवल्यात आणि प्रत्येक मुलीसाठी $1,000ची मागणी केली जाते। हा थेट आर्थिक व्यवहार आणि मानवी तस्करीचा स्पष्ट संकेत आहे। संवादात कदाचित कुणीतरी जेसाठी योग्य असेल असा उल्लेखही आहे, ज्यावरून मुलींची निवड विशिष्ट व्यक्तीच्या म्हणजेच एप्स्टीनच्या पसंतीनुसार केली जात असल्याचं स्पष्ट होतंय। चॅटच्या शेवटी एका 18 वर्षीय मुलीचा बायोडाटा किंवा प्रोफाईल पाठवण्यात आली असून यातून एप्स्टीनचं नेटवर्क किती संघटित आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत होतं हे दिसून येतंय। यात मुलींना केवळ वस्तू म्हणून वागवलं जात असल्याचं भयावह चित्र आहे। सर्वात धक्कादायक आणि अस्वस्थ करणारा भाग म्हणजे फोटोंमध्ये आढळलेले लोलिता या कादंबरीचे संदर्भ। व्लादिमीर नाबोकोव्ह यांच्या लोलिता या वादग्रस्त कादंबरीत एका प्रौढ व्यक्तीचं एका अल्पवयीन मुलीबद्दल असलेलं विकृत आकर्षण मांडलं गेलंय। एप्स्टीनच्या इस्टेटमध्ये सापडलेल्या काही फोटोंमध्ये महिलांच्या शरीरावर एका पुस्तकातील ओळी लिहिलेल्या आढळल्या। विशेषतः लोलिता लाईट ऑफ माय लाईफ, फायर ऑफ माय लॉइन्स म्हणजेच लोलिता माझ्या आयुष्याचा प्रकाश, माझ्या कल्पनांची आग यांसारखी वाक्य वापरली गेली होती। हे साहित्यिक संदर्भ एप्स्टीनच्या मानसिकतेचं आणि त्याच्या शोषणाच्या पद्धतीचं भयावह दर्शन घडवतात। ही केवळ कलात्मक अभिव्यक्ती नसून अल्पवयीन मुलींच्या शोषणाचे आणि त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याचं प्रतीक म्हणून वापरलं गेलं असावं असा संशय व्यक्त केला जातोय। सध्या अमेरिकेत एप्स्टीन डिस्क्लोजर ऍक्ट अंतर्गत न्याय विभागाकडील सर्व फाईल्स सार्वजनिक करण्याची मागणी जोर धरते। माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केलेल्या या कायद्यामुळे आता या गुप्त फाईल्स बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झालाय।
मात्र लोकशाहीवादी सदस्यांचा आरोप आहे की तपास यंत्रणा अजूनही काही महत्त्वाची माहिती लपवून ठेवते आहे. या फाईल्स पूर्णपणे सार्वजनिक झाल्यास एप्स्टीनच्या नेटवर्कमधील आणखी मोठी नावं समोर येण्याची शक्यता आहे. आतापर्यंत कोणत्याही भारतीय व्यक्तीचं नाव समोर आलेलं नसलं तरी 95,000 फोटोंपैकी केवळ 68 फोटोच सार्वजनिक झाले आहेत. यावरून सत्य अजूनही पूर्णपणे समोर आलेलं नाही हे स्पष्ट होतंय.